दिंडोरी तालुक्यातील पाडखेड बंधारा परिसरात सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर मुरुम उत्खननामुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाच्या महसूलला चक्क चुना लावणारे या प्रकारामुळे महसूल विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 मे 2026 रोजी रविवारी म्हणजेच शासकीय सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे हा मुरुम एका खासगी कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी उत्खनन का, हा सवाल आता गावागावात घुमू लागला आहे. ग्रामस्थांचा आरोप आहे की प्रशासनाची कार्यालय बंद असताना आणि अधिकारी सुट्टीवर असताना मुद्दाम उत्खनन करून कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे या संपूर्ण प्रकरणाला कुणाचा राजकीय किंवा प्रशासकीय परत आस्था आहे का, अशी चर्चा आता उघडपणे होऊ लागली आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी याच परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा करण्यात आला होता. मात्र त्यावेळी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासनावर कारवाईचे नाटकं आणि माफियांना मोकळे रान दिल्याचा आरोप होत आहे. दरम्यान गावातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असताना ग्रामस्थांनी वारंवार दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र मुरुम उपलब्ध नाही असे कारण देत कामे रखडण्यात आली. त्याचवेळी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात आणि समोरील रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर मुरुम टाकण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहे. जनतेच्या रस्त्यासाठी मुरुम नाही पण खाजगी कार्यक्रमासाठी रातोरात डंपरभर मुरुम कुठून येतो, असा थेट सवाल आता ग्रामस्थ प्रशासनाला विचारत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या बेकायदेशीर उत्खननामुळे शासनाचा महसूल बुडत असून पर्यावरणालाही मोठा फटका बसत आहे. अनियंत्रित उत्खननामुळे जमिनीची धूप, शेतीचे नुकसान आणि नैसर्गिक संतुलन बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी, कथित मुरुम माफिया आणि सहभागी व्यक्तीवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी जोरदार मागणी आता होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. सध्या दिंडोरी तालुक्यात एकच प्रश्न चर्चेत आहे. पालखेड बंधारा परिसरातील कथित अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात प्रशासन खरंच कठोर कारवाई करणार की पुन्हा एकदा चौकशीच्या नावाखाली प्रकरण दडपलं जाणार का? वृत्त संकलन विभाग, दिंडोरी, नाशिक.